नमो बुद्धाय. जय भीम. 4. बुद्धांना परत गृहस्थ जीवनात आणण्याचा अंतिम प्रयत्न. आपला सुपुत्र पुन्हा कधीही न भेटण्याकरिता निर्गमन करीत आहे या विचारानेच राजा शुद्धोधन अतिशय दुःखातिरेकाने आक्रोश करू लागले. यानंतर राजा शुद्धोधन यांनी आपले मंत्रीगण आणि राजपुरोहित यांच्याशी आपला पुत्र कुटुंबात परत येण्याविषयी ते आपल्या पुत्राचे मन परिवर्तन करू शकतील काय याबाबत विचारविनिमय केला. राजाच्या इच्छेनुसार आज्ञाधारकपणे राजपुरोहित सल्लागारासह तथागत बुद्धांना मार्गातच भेटले. त्यांनी तथागतांना यथोचित अभिवादन केले आणि तथागतांची संमती घेऊन तथागतांच्या समीप बसले. झाडाच्या सावलीत बसलेल्या तथागतांना राजपुरोहित म्हणाले, राजकुमार, आपल्या वियोगाच्या बाणाने ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे आणि अतिशय दुःखाने ज्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारांचा वर्षाव होत आहे, त्या महाराजांच्या भावनांना क्षणभर जाणून घ्या. महाराजांनी आपणास घरी परतण्याची विनंती केली आहे. आपण घरी परत आल्यावरच ते मृत्यू शांतपणे सामोरे जाणार आहेत. आपण आपला दृढ निश्चय धम्मावर केंद्रित केला आहे आणि तो आपण हा संकल्प कधीही बदलणार नाही हेही मी जाणतो. आणि आपण गृहहीन जीवन स्वीकारल्यामुळे मला देखील मानसिक यातनांच्या ज्वाला अग्निप्रमाणे तप्त भाजून काढीत आहेत. आपणास आपल्या कर्तव्यांची जाण असून त्या जबाबदारीने आपण आपल्या कर्तव्यावर आदरयुक्त प्रेम करीत असता आणि म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी पार करण्याकरिता गृहत्यागाच्या संकल्पाचा त्याग करा. काही काळ पृथ्वीच्या सार्वभौमत्वाचा आनंद घ्या. शास्त्राने योग्य वेळ ठरविल्यानुसार आपण वानप्रस्थाश्रमी जाऊ शकालच. आपल्या दुःखित नातेवाईकांविषयी अनादर दाखवू नका. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणाभाव हाच खरा धर्म आहे. धर्मसाधना फक्त अरण्यात जाऊनच करण्याची बाब नाही. नगरात राहून देखील साधू संन्याशाशी वास्तव्य करून मुक्ती मिळवू शकता. विचार आणि प्रयत्न हे 2 खरी साधने आहेत मुक्ती मिळविण्यासाठी. संन्यासाचा वेश परिधान करून संसारातून पळून अरण्यात जाणे हे पळपुट्या भित्र्या माणसाचे लक्षण आहे. आपण गृहत्यागामुळे शाक्यांचे राजे अडचणी आणि यातनांच्या लाटा असलेल्या दुःखाच्या महासागरात बुडून गेले आहात. म्हणूनच समुद्रात बुडत असलेल्या बैलाला जसे आपण वाचवितो तसे असहाय्य आणि संरक्षणविरहित अनाथ झालेल्या राजाला वाचवा. ज्यांनी आपणाला लहानाचे मोठे केले आणि ज्यांनी अजून अगस्त्य लोकात प्रवेश केला नाही, अशा त्या महाप्रजापती मातेचा देखील विचार करा. वासरू हरवलेल्या गायीप्रमाणे आपली माता शोकाकुल आहे. त्यांची आपण थोडी देखील काळजी घेणार नाही का? आपला पती जिवंत असून जी विधवेचे दुःख जगत आहे. हंसाचा वियोग झालेल्या हंसिनीप्रमाणे विरहाच्या यातना सहन करीत आहे आणि जंगलात सहचारापासून विलग झालेल्या हत्तीनीप्रमाणे आपला प्रिय पत्नीची अवस्था झाली आहे. म्हणून आपण आपल्या दर्शनाने त्यांना आपण नक्कीच मदत कराल. राजपुरोहितांची वचने ऐकल्यावर क्षणभर चिंतन करून सद्गुणी सदाचरणी गुणीजनांच्या सर्व गुणांची जाण असलेल्या तथागतांनी सौम्यपणे, सभ्यतेने आणि शांततेत पुढीलप्रमाणे उत्तर दिले. तथागत बुद्धांचे उत्तर. महाराजांच्या वात्सल्य भावाशी तथागत सुपरिचित आहेत आणि आता त्यांनी जे विशेषत्वाने ममत्व दर्शवले त्या बाबतीत देखील तथागत जाणतात. असे असून देखील जगातील अकुशलता आणि दुःख सुद्धा तथागत जाणतात आणि म्हणूनच अपरिहार्यतेने जगाच्या दुःखमुक्तीकरता तथागतांनी गृहत्याग केलेला आहे. जर जगात आपल्या प्रियजनांचा वियोग अनिवार्य नसता तर कोण आपल्या नातेवाईकांसोबत राहू इच्छिणार नाही. एकदा झालेला वियोग पुन्हा दुसऱ्यांदा होणारच आहे. याचकरिता तथागत आपल्या प्रिय राजा शुद्धोधनांना सोडून जात आहेत आणि महाराज हे तथागतांमुळे दुःखी आहेत या विचारांशी तथागत सहमत नाहीत. कारण की गोष्ट अशी आहे की एखादा आपल्या स्वप्नातील विवाहाच्या वेळेस भविष्यातील वियोगाच्या चिंता करीत असतो आणि दुःखी होत असतो. याकरिता आपला निश्चय दृढ असला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकाराने आणि कारणाने होणाऱ्या दुःखाची, वियोगाची स्वरूपे पाहिल्यावर आपणाला हे समजले पाहिजे की पुत्र किंवा नातेवाईक हे दुःखाचे कारण नसून अज्ञान किंवा अविद्या हे दुःखाचे मूळ कारण आहे. वाटेत भेटलेल्या वाटसरूप्रमाणे प्रत्येक प्राणीमात्रांचा वियोग हा अनिवार्य आहे आणि हा वियोग अपरिहार्य आहे. तर कोणता सुज्ञ मनुष्य नातेवाईकांच्या ताटातुटीमुळे दुःखी होईल? आपल्या नातेवाईकांना अन्य जगात सोडून मनुष्य तेथेही
त्यांना सोडून जातो आणि येथेही त्यास हिरावून घेतल्यामुळे तो पुन्हा एकदा परत तिथून पुढे जातो. तिथूनही पुढे जाऊन तो अन्यत्र जात असतो. अशी मनुष्यमात्रांची दुःखी कहाणी आहे. जे विमुक्त आहेत ते अशा मनुष्यमात्रांची काय दखल घेऊ शकतात? मातेच्या कुशीतून जन्म घेतलेल्या क्षणापासून मृत्यू हेच ज्याचे गुणलक्षण आहे. मृत्यू ही निश्चित गोष्ट आहे, तर पित्यास पुत्राबद्दल माया का? आणि अरण्यात जाणे हे अवेळी आहे असे का आपण म्हणता? बहुतेक गोष्टींच्या प्राप्तीकरता वेळ अवेळ असेलही का हा प्रत्येक गोष्टींचे अविभाज्यतेने संलग्न जोडलेला असतो असे म्हटले जाते. काळ जगातल्या वेगवेगळ्या परिवर्तनशील अवस्थांमधून घेऊन जात असतो. जर का जीवन अनित्य आणि अस्थिर आहे, तर मग स्तुत्य अशा परमोच्च सद्धम्म सुखप्राप्तीकरिता कोणतीही वेळ ही अवेळ नसते. महाराजांचा संकल्प एक पिता म्हणून आपल्या पुत्रास राज्य सोपवणे हे योग्यच आहे, परंतु ते तथागताकरता मात्र एखाद्या रोगी जसा अयोग्य भोजन स्वीकारून आपला रोग अधिक वाढवतो या समान आहे. जिथे चिंता आहे, राग द्वेष आहे, क्लांती आणि इतरांप्रती अन्याय आहे, अशा प्रकारचा राज्याधिकार एखाद्या सुज्ञ बुद्धिमान व्यक्तीस कसा उचित असणार आहे? सुवर्णमहाल हा अग्नीसारखा भासत आहे. उत्तमातील सर्वोत्तम भोजन हे विषारी जहरी वाटत आहे आणि कमलपुष्पाने आच्छादित शय्येवर असे वाटते की आपण मगरीवर पोहरलेले आहोत. 6 मंत्र्यांचे परत एकदा प्रयत्न दाखल दिलेले उत्तर. तथागतांच्या प्रज्ञेनुरूप, गुणात्मक, तृष्णाविमुक्त, संपूर्ण तर्कयुक्त आणि अत्यंत उपयुक्त, महत्त्वाचे आणि ज्या शब्दांना वजन आहे असे बुद्धांचे प्रवचन ग्रहण करून त्या समुपदेशक मंत्र्यांनी आपले उत्तर दिले. आपला हा संकल्प सर्वथा योग्य आहे आणि कोणत्याही प्रकारे आपल्याकरिता अनुचित नाही, परंतु काळानुसार यावेळेस हे अयोग्य आहे. आपला ग्रहत्याग हा कोणत्याही प्रकारे आपले कर्तव्य, प्रिय कर्तव्य होऊ शकत नाही, की वृद्धापकाळात आपल्या पित्यास दुःखात लोटणे. निश्चितच आपली बुद्धी अल्प नाही, किंवा कर्तव्य, अर्थ व सुख यांचे निरीक्षण करण्यात आपली बुद्धी अकुशल नाही, जेणेकरून न पाहिलेल्या परिणामांकरिता, लाभाकरिता विद्यमान दृश्यमान वस्तूंचा अनादर करून आपण त्यांचा त्याग करा. आणखी कोणी म्हणतात की दुसरा आणखी एक जन्म आहे. आणखी कोणी त्याच विश्वासाने म्हणतात की पुनर्जन्म नाही. जर का पुनर्जन्मांच्या बाबतीत इतकी संशयास्पद स्थिती असेल, तर मग हा आपला हक्कच आहे की आपणास प्राप्त सुखोपभोगाचा आनंद वर्तमानातच घेणे. जर का कुठे परलोक असेल, तर आपण परलोकात आनंद घेऊया. आणि जर एका या जन्मानंतर पुन्हा कोणतेही कार्य किंवा कृती करावे लागत नाही, परलोक नाही, पुनर्जन्म नाही, तर संपूर्ण जगाला कोणत्याही प्रयत्नाशिवाय विमुक्ती प्राप्ती निश्चित आहे. काही म्हणतात भविष्यात पुनर्जन्म आहे, परंतु मुक्तीची संभावना नाकारतात. जसे अग्नीचा गुणधर्म उष्णता, गरमपणा आहे आणि पाण्याचा गुणधर्म हा द्रव्यता, तरलता आहे, अशाच प्रकारे आपल्या शक्तिशाली कृतीमध्ये विशेष स्वाभाविक गुणधर्म असतात. संसारी जगत स्वभाव हे संसरणशील असतात. काही जणांची अशी मते आहेत की चांगल्या अथवा वाईट, अस्तित्वात असलेल्या अथवा अस्तित्वातहीन सर्व वस्तू मात्रांची निर्मिती ही स्वाभाविक, ठोस, कधीही न बदलणाऱ्या मूलतत्वापासून झालेली आहे आणि ज्या अर्थी सर्व जग हे स्वाभाविकपणे, स्वयंस्फूर्तीने निर्माण झालेले असल्यामुळे या जगात बदल करण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत. सर्व इंद्रियजन्य कृती जर निश्चित आहेत आणि सर्व बाह्य भौतिक गोष्टींची अनुकूलता आणि प्रतिकूलता देखील पूर्वनिश्चित आहे, मग वृद्धपकाळ आणि दुःख यांच्याशी निगडीत असलेल्या गोष्टी कितीही प्रयत्न केले तरी कशा बदलता येतील? या सर्व गोष्टी स्वाभाविकपणेच निर्माण होत नाहीत काय? पाण्यामुळे अग्नी विझतो आणि पाण्याची वाफही करतो. शरीरात एकत्रित असलेले सर्व नैसर्गिक घटक यामधून जगाची निर्मिती होते. गर्भाशयातील गर्भाच्या स्वाभाविक घटकातून हात, पाय, बोट, पोट, पाठ आणि डोकं हे सर्व निर्माण होत असतात आणि सर्व गोष्टी स्वत्वाशी निगडीत असतात. ज्ञानी बुद्धिमान व्यक्ती म्हणतात की सर्व प्राकृतिक आहे, नैसर्गिक आहे, स्वाभाविकपणे आपोआप निर्माण होतात. काट्याच्या काटेरीपणाचे काय कारण आहे? प्राणी पशुपक्ष्यांच्या वेगवेगळ्या स्वभावाचे काय कारण आहे? या सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत, हे आपोआप होत असते. मग कोणतीही कृती जर का इच्छेने होत नसेल, तर इच्छाशक्तीचे अस्तित्वच कसे असू शकते? काही जण असेही म्हणतात की ईश्वरातून जगाची निर्मिती झालेली आहे. मग जागृत चैतन्यवान स्वत्वाच्या प्रयत्नांची आवश्यकता काय आहे? जगाच्या कृतिशीलतेने जे कारण आहे तेच मग जगाला अक्रियाशील, मुक्तवान बनवित असते.
काही जण असेही म्हणतात की जन्म आणि मृत्यू या दोहांचेही कारण आत्मा आहे, आणि ते असेही म्हणतात की जन्मास येण्याकरता कोणत्याही प्रयत्नाची आवश्यकता नाही, परंतु मुक्तीकरता प्रयत्न करावे लागतात. मनुष्य संतोषातून पितृऋणातून मुक्त होत असते. त्याचप्रमाणे मनुष्य हा पूर्वापार चालत आलेले किंवा ठराविक लोकांजवळ असलेले विशेष प्रकारचे ज्ञान प्राप्त करून ऋषींचे ऋण फेडीत असतो आणि यज्ञ करून देवाचे ऋण फेडीत असतो. मनुष्य जन्माला येतानाच या 3 कर्त्यांचे ओझे घेऊनच जन्माला येतो. जो कोणी या ऋणातून मुक्त होतो त्यालाच खरी मुक्ती मिळते. सुज्ञ लोक आश्वसित करतात की या नियमक्रमानुसार जो प्रयत्न करतो त्यालाच मुक्ती प्राप्त होते, परंतु या नियमक्रमानुसार प्रयत्न करीत नाहीत, आणि जरी त्यांना कितीही शक्ती मुक्तीकरता लावली तरी त्यांच्या पदरी निराशाच येते. याचकरता हे सभ्य तरुणा, एवढेच जर का तुला मुक्तीबद्दल प्रेम वाटत असेल तर अगोदर सांगितलेल्या 3 ऋणातून नियमक्रमानुसार मुक्त होण्याकरता योग्य प्रकारे प्रयत्न कर, जेणेकरून आपण देखील मुक्तीची प्राप्ती कराल आणि राजे शुद्धोधन देखील दुःखातून मुक्त होतील. अरण्यातून स्वगृही परतल्यावर जगातील दुःख आणि वाईट अकुशलतेच्या नाशाकरता करीत असलेल्या ध्यानावर काय परिणाम होईल याचा विचार करणे तूर्त सोडून द्या, कारण प्राचीन काळात देखील ग्रहत्याग करून वनात गेलेले अनेक जण परत स्वगृही आलेले आहेत. अमरीश ऋषी, द्रुमकेश, राम यांची उदाहरणे मंत्र्यांनी दिलेली आहेत. 7. बुद्धांची दृढता. शुद्धोधन राजांची जणू काही दृष्टी डोळा असलेल्या मंत्र्यांचे प्रेमळ आणि राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर पूर्वाश्रमीचे राजपुत्राने आपला निश्चय जरासुद्धा डळमळून न देता ठामपणे उत्तर दिले. हे उत्तर अतिशय सुसंबंधित होते. उत्तरांमध्ये कोणतीही बाब टाळलेली नव्हती किंवा अयोग्यरित्या मांडलेली नव्हते, आणि हे उत्तर कंटाळवाणे किंवा उतावीळपणाचे नव्हते. एखादी वस्तू अस्तित्वात आहे किंवा नाही याविषयीच्या संशयाचे निरसन इतरांच्या शब्दांनी होणार नाही. तपश्चर्याने किंवा चिंतनातून सत्याची निश्चितता करून या संबंधातील सत्यतेचे आकलन करून अनुभूती घेईन. तथागत अज्ञानश्रित अज्ञेय अशा कोणत्याही सिद्धांताचा स्वीकार करणार नाहीत की जे पूर्णतः परस्पर विरोधाभासी आहेत, ज्यामध्ये शेकडो गोष्टी पूर्वग्रहयुक्त आहेत. सुज्ञ शहाणी माणसे इतरांच्या विश्वासावर विश्वास ठेवून वागत नाहीत. अंधारात चाचपळत एका मागोमाग एक जाणाऱ्या आंधळ्याच्या माळेप्रमाणे मनुष्यजात चाललेले आहे. परंतु जर का कोणी सत्य आणि असत्यामधील विवेक करू शकत नसेल किंवा त्याबद्दल संदिग्ध असेल तर त्याने आपल्या चित्ताला चांगल्या गोष्टीवर केंद्रित केले पाहिजे. सत्प्रवृत्तीच्या व्यक्तीस थोडेसे व्यर्थ वाटणारे परिश्रम देखील पुढे कल्याणकारी सिद्ध होतात. या सर्व गोष्टी पाहून ज्या पवित्र परंपरा मानल्या गेल्या आहेत त्या देखील अनिश्चित आहेत. ही गोष्ट समजून घ्या की विश्वसनीय खात्रीशीर लोकांनी जे सांगितले आहे तेच बरोबर होय. विश्वसनीयता म्हणजेच निर्दोषता. जो सर्वार्थाने निर्दोष आहे तो असत्य उच्चारणार नाही. आणि आपण जे माझ्या घरी परतण्याविषयी बोलत आहात आणि आपल्या मताच्या समर्थनार्थ ज्या लोकांची उदाहरणं देत आहात ते प्रमाण मानून कशी गृहीत धरता येतील. त्यांची प्रामाणिकता आणि अधिकार वादग्रस्त आहे, कारण त्यांनी स्वतःच्याच प्रतिज्ञा भंग केलेल्या आहेत. सूर्य पृथ्वीवर येऊन कोसळला, हिमालय पर्वत आपल्या स्थानावरून हलला, तरी देखील तथागत कोणत्याही परिस्थितीत इंद्रिय विषयोन्मुख होऊन संसारात घरी परतणार नाही. तथागत एक वेळेस पेटलेल्या आगीत प्रवेश करतील, परंतु मानवतेच्या कल्याणाच्या उद्देशाची पूर्तता झाल्याशिवाय तथागत घरी परतणार नाही. एवढे बोलून आपला दृढ निश्चयामुळे तटस्थपणे उठून तथागत निघून गेले. तथागतांची दृढता पाहून मंत्री आणि ब्राह्मण साश्रुपूर्ण नयनाने काही अंतर तथागतांच्या मागे जाऊन त्यांनी निराशेने विषण्णतेने तथागतांकडे पाहिले आणि कपिलवस्तू नगरीत परतले. राजपुत्राच्या प्रेमामुळे आणि महाराजांच्या वरील एकनिष्ठतेमुळे मंत्री परत येत असताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहत होते. स्वयंजेतेने तळपणारे आणि श्रेष्ठतम अशा पदास पोहोचलेले तथागतास मार्गांवरून ते थांबवू शकत नव्हते आणि आपली दृष्टी त्यांच्यावरून काढूही शकत नव्हते. घरी परतण्यासाठी मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर मंत्री आणि राजपुरोहित अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले. आपल्या प्रिय पुत्राच्या मुखदर्शनाची तीव्र इच्छेने आतुरतेने वाट पाहत असलेल्या महाराजांना आपण आपले तोंड कसे दाखवायचे.
समर्थाय जय